काही दिवसांपूर्वी एका नेत्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं। हा नेता म्हणजेच निलेश लंके। निलेश लंके अजित पवारांसोबत असतानाच एकाएकी शरद पवारांच्या स्टेजवर दिसले होते, तेव्हा ते पुन्हा घर वापसी करणार असल्याची चर्चा रंगली होती। ही चर्चा आता खरी ठरली आहे। निलेश लंकेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि पुन्हा शरद पवारांकडे येत लोकसभेचं रणशिंग फुंकलाय। लंकेंनी अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना पाहायला मिळणार आहे। कोण होणार विजय, कुणाची ताकद किती, पाहूयात। अहमदनगर जिल्हा 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलेला आहे, दक्षिण आणि उत्तर। यात दक्षिण हा अहमदनगर म्हणून तर उत्तर हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। यातील दक्षिण मतदारसंघाबाबत सांगायचं तर 1952 पासून ते 1996 पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता। पण 1998 मध्ये युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला जिंकलं। नंतर भाजपकडून दिलीप गांधींनीही 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। अशा प्रकारे गडाख, विखे, थोरात, जगताप अशा घराण्यांच्या अनेक मातब्बर नेत्यांमुळे कायमच या मतदारसंघाची चर्चा पाहायला मिळत असते। यंदाही इथे महायुतीकडून भाजपचे सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलेश लंके यांचं नाव अंतिम करण्यात आलंय। सगळ्यात पहिले सुजय विखेंबद्दल आपण जाणून घेऊया। विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे आणि आता सुजय विखे अशा 4 पिढ्यांनी या मतदारसंघात आपलं वर्चस्व राखलंय। सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत। विखे पाटील फाउंडेशनचे ते प्रमुख आहेत। आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी केली ती 2013 मध्ये। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक काँग्रेस अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। बाळासाहेब विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत त्यांनी मतदारसंघात लेक वाचवा अभियान तसंच जलक्रांती अभियान सुद्धा राबवलं। त्याचबरोबर अपघात विमा योजना सुद्धा सुरू केली, ज्याला मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता। 2019 मध्ये त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण काँग्रेसने त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे सुजय विखे भाजपमध्ये आले। भाजपनं सुजय विखे पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं। मतदारसंघात विखेंच्या वर्चस्वाचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचं आव्हान मोडून सुजय विखे विजयी झाले। तब्बल 2.25 लाख मतांनी त्यांनी अहमदनगर जिंकलं होतं। यंदाही भाजपनं पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली आहे। विखेंनी सुद्धा त्यासाठी तयारी सुरू केली आहे। थेट जनसंपर्कातून मतदारसंघ पिंजून काढायला त्यांनी सुरुवात केली आहे। पण समोर आहे शरद पवार गटाकडून निलेश लंके यांचं आव्हान। निलेश लंके हे अहमदनगरच्याच पारनेरचे आमदार। शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली, पण 2018ला झालेल्या एका वादातून त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं। आपल्या गावात मोठा जनाधार मिळवलेल्या या नेत्याने सामाजिक कार्य सुरूच ठेवलं। परिणामी आमदारकीचा मार्ग मोकळा झाला। 2019ला राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेत लंके विधानसभेवर निवडून गेले। लंकेंना त्यांच्या कोरोना काळातील कामासाठी विशेष ओळखलं जातं। ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ठाकेश्वर मध्ये आणि दुसऱ्या लाटेत पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे शरद पवार यांच्या नावाने 1000 बेड्सचं कोविड सेंटर निलेश लंकेंनी सुरू केलं होतं। ते स्वतः जाऊन रुग्णांसोबत राहायचे, त्यांची विचारपूस करायचे। पण तेव्हा लंके समाजसेवेची स्टंटबाजी करत असल्याची चर्चा सुद्धा आणि टीका सुद्धा झाली होती। हेच लंके आता लोकसभेसाठी रणांगणात उतरण्यासाठीच अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे परत आले आहेत। असं असलं तरी लंकेंनी लोकसभेची तयारी आधीच सुरू केली होती। निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली होती। त्या यात्रेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता। शिवाय अहमदनगरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून गटातटाचं राजकारण केलं जात असल्याची सुद्धा चर्चा आहे। यातूनच भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच हीच संधी साधत निलेश लंके शरद पवार गटात आले आहेत। पवारांसोबत गेल्याने त्यांना अधिक शक्ती मिळणार आहे आणि म्हणून लंके विखेंना कडवी लढत देणार अशी सुद्धा चर्चा आहे। तुम्हाला अहमदनगरच्या लोकसभेबद्दल काय वाटतं
तिथलं हे राजकारण जाणून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की निलेश लंके जिंकतील की सुजय विखे पाटील? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.